नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। आपत्ती म्हणजे अचानक येणारी अशी संकट ज्यात भूकंप, पूर, वादळ, आग, दरड कोसळणे, दुष्काळ इत्यादी घडू शकतात आणि लोकांच्या जीवावर आणि वस्तूवर धोका निर्माण होऊ शकतो। आपत्ती व्यवस्थापन म्हणजे अशा प्रसंगी शास्त्रीय तयारी करून संकटे आल्यावर तिला तोंड कसे द्यायचे, बचाव कसा करायचा आणि आलेल्या परिस्थितीची दुरुस्ती कशी करावी याचे नियोजन म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय। मुलांनो, आज आपण महाराष्ट्रात अशा काही आपत्ती घडून गेलेली आहेत त्या आपत्तीची उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत। त्यातीलच एक उदाहरण म्हणजे किल्लारी भूकंप आपण एका बातमीच्या आधारे समजून घेऊ। नमस्कार, आज पहाटे लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंपाचे धक्के बसले। भूकंपाची तीव्रता 6.7 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली असून केंद्रबिंदू किल्लारी गावाजवळ होता। या भूकंपात शेकडो गावे उद्ध्वस्त झाली, हजारो घरे कोसळली आणि हजारो लोकांचा जीव गेला। प्राथमिक माहितीनुसार सुमारे 10,000 लोक मृत्युमुखी पडले तर 30,000हून अधिक जखमी झाले आहेत। 52 गावे पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती मिळत आहे। सरकार, सेना, स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत असून मदतीचा ओघ सुरू आहे। किल्लारी भूकंपानंतर महाराष्ट्रात अशीच एक आपत्ती होऊन गेली, ती म्हणजे जुलै 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो, कारण त्यावेळी मुसळधार पावसाने नदीचे पाणी तुंबल्याने महापूर येऊन हजारो लोकांचे बळी गेलेले होते। त्यानंतर अशीच एक आपत्ती 23 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली। होय, ती घटना माळीण दुर्घटना म्हणून ओळखली जाते। त्या दिवशी खूप पाऊस पडत होता। अतिवृष्टीमुळे डोंगराचा भाग कोसळला आणि माळीण हे छोटे गाव माती आणि दगडाच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेले। अनेक लोकांना प्राण गमवावे लागले, असंख्य घरे नष्ट झाली। सरकार आणि बचाव पथकांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली। मुलांनो, आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे असे संकट ज्यामुळे देशाला, समाजाला मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होते। मुलांनो, आपत्तीचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत। एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, दुसरी म्हणजे मानवनिर्मित आपत्ती होय। नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गामुळे अचानक घडणाऱ्या अशा घटना ज्यात मानव, प्राणी, वनस्पती आणि मालमत्तेचे नुकसान करतात। नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रामुख्याने भूकंप, पूर, दुष्काळ, वादळ, सुनामी, ज्वालामुखी फुटणे, डोंगर कोसळणे, विजांचा प्रहार यांचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये होतो। आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे मानवाच्या चुकीमुळे, निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक त्रुटीमुळे होणाऱ्या अशा घटना ज्या जीवित आणि संपत्तीचे मोठे नुकसान करतात। यात आग लागणे, वाहतूक अपघात, रासायनिक पदार्थाच्या गळती, वेगवेगळे स्फोट ज्यात बॉम्ब स्फोट, गॅस सिलेंडरचा स्फोट, फॅक्टरी स्फोट येतात, दहशतवादी हल्ले, धरण फुटणे, वनतोड इत्यादी मानवनिर्मित आपत्तीमध्ये मोडतात। तुम्ही पाहिलं, आपत्ती काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात, परंतु दोन्ही वेळा मात्र असंख्य अशी संकटे निर्माण होत असतात। चला तर मुलांनो, आज आपण काही नैसर्गिक आपत्ती आणि त्यांचे होणारे परिणाम आपण जाणून घेऊया। मुलांनो, भूकंप म्हणजे भूगर्भातील म्हणजे जमिनीतील काही हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते। त्याची परिणिती भूकंप लाटामध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते। त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात। अशा भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात। भूकंपासाठी अन्य कारणाबरोबरच मोठी धरणं, खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत असे मानले गेले आहे। असा भूकंप झाल्यानंतर भूकंपाचे मोठे परिणाम मानवी जीवनावर जाणवतात। बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात आणि अशा भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते। त्यानंतरची आपण आपत्ती पाहणार आहोत ती म्हणजे महापूर। महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे। अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढवते। बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते। त्यामुळे गटारे तुंबतात
पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरते. अशा महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी होते. जमिनीची धूप होते, पिकांचे आमापासे नुकसान होते. पूर ओसरल्यानंतरही आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. यानंतरची अशीच एक आपत्ती आपण पाहणार आहोत, ती म्हणजे वादळ. वादळ ही एक अशीच नैसर्गिक आपत्ती आहे. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. या वादळाचे परिणाम मानवी जीवनावर होत असतात. वादळग्रस्त प्रदेशांचे आमापासे नुकसान होते. जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते. वीज पुरवठा खंडित होतो आणि दळणवळण यंत्रणा खंडित होते. मुलांनो, त्यानंतर अशीच एक आपत्ती पाहणार आहोत, ती म्हणजे वणवा. वणवा म्हणजे काय तर जंगल, कुरणे आणि गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो आणि वणव्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड असे नुकसान होते आणि त्याचबरोबर वणव्यामुळे हवा देखील प्रदूषित होते. मुलांनो, आपत्ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित, त्यामुळे आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. भारतात 2005 मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात आलं, जे अशा काळामध्ये नियोजनाचं काम करतं. मुलांनो, आपत्तीच्या वेळी खालील क्रमांक लक्षात ठेवा. पोलीस 100, अग्निशमन दल 101, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108. मुलांनो, आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती आल्यानंतर खालील गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. रेडिओ, टीव्ही आणि मोबाईलवरील बातम्यावर लक्ष ठेवा. हवामान खात्याच्या सूचना पाळा. ढगफुटी झाल्यास डोंगर पायथ्याशी थांबू नका. पूर आल्यास नदीकाठची घरे सोडा आणि भूकंपात रस्त्यावर जाण्याआधी मार्ग सुरक्षित आहे याची खात्री करा. एक लक्षात ठेवा, सावध राहणं हेच सुरक्षिततेचं पहिलं पाऊल आहे.